बिहारमध्ये एनडीए सरकार, बिहारमध्ये एनडीएची सुनामी, विजयाचा आकडा 200 पार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात जल्लोष. एनडीएला 202 तर महाआघाडीला 40 जागा. बिहार जनतेनं समृद्ध बिहारसाठी मतदान केलं. बिहारमध्ये आता कट्टा सरकार आणि जंगलराज परत येणार नाही. भाजप मुख्यालयातून मोदींची आरजेडीवर टीका. तर बिहारनं 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीए सरकारला दिला. मोदींकडून मतदारांचे आभार. नितीश कुमारांनी शानदार नेतृत्व केलं. मोदींचं वक्तव्य, तर जामिनावर असलेल्यांना जनता साथ देत नाही. पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा. तर तलावात डुबकी मारून बिहार निवडण्याचा सराव करत होते. पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल. येणाऱ्या 5 वर्षात बिहार आणखी वेगानं प्रगती करेल. बिहारच्या युवकांना बिहारमध्येच काम मिळेल यासाठी प्रयत्न करणार. बिहारमध्ये देश विदेशातील गुंतवणूकदारांचं स्वागत असेल. मोदींकडून बिहारमधील विकासासाठी विकासकांना साथ. बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक. निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो. निकालाचा आढावा घेणार. बिहार निकालानंतर राहुल गांधी यांचं ट्विट. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणं समजून घेतल्यानंतर सविस्तर निवेदन सादर करू. लोकांमध्ये राहून संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवू. बिहार निकालावर मल्लिकार्जुन खरगेंचं ट्विट. नवी दिल्लीत बिहारमधील विजयानंतर पंतप्रधानांनी भाजपची बैठक घेतली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संघटन मंत्री व्ही.एल. संतोष यांची बैठकीला उपस्थिती. या बैठकीत एनडीए सरकार स्थापनेवर चर्चा झाल्याची माहिती.